गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. आज इयत्ता 12वी वाणिज्य यांचे ऑनलाईन लेक्चर चालू होत आहे. मी दिनेश नावकर आपल्याला इयत्ता 12वीमधील अर्थशास्त्र आणि चिटणीसाची कार्यपद्धती या दोन विषयांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर आज आपण इयत्ता 12वीमधील अर्थशास्त्र या विषयाला सुरुवात करणार आहोत. यापूर्वी आपण इयत्ता 11वीमध्ये अर्थशास्त्र हा सब्जेक्ट अभ्यासला आहे. इयत्ता 11वीमध्ये जेव्हा आपण अर्थशास्त्र हा सब्जेक्ट अभ्यासाला घेतला तेव्हा आपल्याला त्यामध्ये अर्थशास्त्रातील काही मूलभूत संकल्पना होत्या, त्यांचा आपण अभ्यास केला. त्यानंतर विभाजन मूल्य, महाराष्ट्राची लोकसंख्या किंवा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, भारतातील लोकसंख्या, भारतातील बेरोजगारी, भारतातील दारिद्र्य, त्याचप्रमाणे भारतातील आर्थिक नियोजन आणि भारतातील ग्रामीण विकास या वेगवेगळ्या प्रकरणांचा आपण अभ्यास इयत्ता 11वीमध्ये केलेला आहे. इयत्ता 11वीमध्ये जेव्हा आपण अभ्यास करत होतो तेव्हा आपल्याला ज्या अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना होत्या त्यांचा आपण स्टडी केला. जसे की अर्थशास्त्रातील जे नवीन शोध होते, ज्या नवीन गोष्टी होत्या इत्यादी शोधून काढणे, इत्यादी बाबींचा जो ठसा आजच्या जगावर उमटलेला होता. आपण बघितलं की शास्त्र ही एक पद्धतशीर मांडणीची शाखा आहे. आपण इयत्ता 11वीमध्ये हे पण बघितलं की नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र अशा शास्त्राच्या दोन शाखा आहेत. ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि ज्या नियमांची सत्यता आपण बंदिस्त प्रयोगशाळेमध्ये नियंत्रणाअंतर्गत पडताळून पाहता येते, अशा शास्त्राला आपण नैसर्गिक शास्त्र असे म्हटले होते. त्याचबरोबर सामाजिक शास्त्रात वर्तणूक किंवा अमूर्त शास्त्र असेही म्हणतात. या शास्त्रामध्ये मानवी वर्तणुकीच्या कोणत्या न कोणत्या पैलूंचा अभ्यास केला होता. तर आज आपल्याला 12वी अर्थशास्त्र यामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र, त्याचप्रमाणे सेबी उपभोक्ता, मागणी, उपयोगिता, वस्तू आणि सेवा कर, उत्पादन, पुरवठा, खर्च, किंमत, कर, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, निर्यात स्पर्धा इत्यादी महत्त्वपूर्ण घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर इयत्ता 12वीमध्ये अर्थशास्त्र या विषयाला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला काही प्रकरणांचा आढावा घ्यावा लागेल. आपल्या समोर अनुक्रमणिका दिसत आहे. पहिलं जे चॅप्टर आहे आपलं ते सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय आहे. सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. मग आपण मागच्या वर्षी म्हणजे इयत्ता 11वीमध्ये अर्थशास्त्रातील ज्या मूलभूत संकल्पना बघितल्या त्या विविध अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या होत्या. जसं की
ॲडम स्मिथ होता, कौटिल्य होता, असे वेगवेगळे शास्त्रज्ञांचे जे दृष्टिकोन होते त्यामधून आपण अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना बघितल्या. तर आज आपण सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तुम्ही बघा की अर्थतज्ञांनी ज्या दिलेल्या व्याख्यांचा अभ्यास केला आहे, जसे की पॉल सॅम्युएल्स यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्रांची राणी असे केले आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडीत आहे. म्हणजे मानवाचं वर्तन कसं आहे त्यावर अर्थशास्त्राशी अभ्यास हा निगडीत असतो. अर्थशास्त्रांच्या काही प्रसिद्ध व्याख्यांचा तरी सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये कौटिल्य यांनी जी व्याख्या केलेली होती त्यांनी सांगितलं होतं बघा की संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान. म्हणून अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन. मूलतः कौटिल्य यांचा अर्थशास्त्र या राजकीय अर्थव्यवस्थेत व्यापक ग्रंथ आहे. ॲडम स्मिथनं सुद्धा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ यांनी सुद्धा सांगितलं होतं की अर्थशास्त्राची संपत्तीविषयक जी व्याख्या होती ते 1776 मध्ये प्रकाशित केलेल्या ज्या राष्ट्राची संपत्ती या ग्रंथात त्यांनी मांडली होती. डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या सांगितली होती. त्यांनी सांगितलं होतं की अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. अशा वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी दिलेल्या व्याख्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आता आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय बघायचा आहे. इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. सर्वप्रथम प्रस्तावना बघू. आधुनिक अर्थशास्त्रांच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या मुख्य दोन शाखा आहेत. सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्षाचा भाग ही जी संज्ञा आहे. सूक्ष्म ही मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आली आहे. सूक्ष्म म्हणजे 1 दशलक्षांश भाग. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा संबंध राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान लहान भागांशी अगर फरकाशी येतो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक विश्लेषणाशी अशी शाखा आहे की जी व्यक्तिगत एककाच्या म्हणजे युनिट आर्थिक वर्तनाचा अभ्यास करते. आपण काय बघितलं की आधुनिक अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र ह्या मुख्य दोन शाखा आहेत. सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्षाचा भाग आणि ही जी संज्ञा आहे ही मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आली आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे वार्षिक विश्लेषणाची अशी शाखा की जी व्यक्तिगत एककाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करते. मग हा एकक व्यक्ती किंवा विशिष्ट कुटुंब अगर विशिष्ट उद्योग संस्था असू शकते. सर्व एककांच्या जर आपण एकत्रित विचार केला किंवा अभ्यास केला तर अर्थशास्त्र
प्रत्येक एककाचा स्वतंत्र अभ्यास करते. ती व्यक्ती असो, कुटुंब असो किंवा एखादी उद्योग संस्था असो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण वृक्षांचे परीक्षण करतो. आपण जर एक्झाम्पल बघितलं तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये वृक्ष परीक्षण करतो, जंगलांचे नाही. म्हणजे संपूर्ण जंगलांचा विचार परीक्षण न करता सूक्ष्म म्हणजे लहान म्हणजे वृक्षाचे परीक्षण करणे हे एक उत्कृष्ट उदाहरण आपल्याला लक्षात ठेवता येईल. सूक्ष्म अर्थशास्त्रात आपण अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या एककांचे कार्य कसे चालते व त्याचे संतुलन कसे साधले जाते याचा अभ्यास करत असतो. एखादी विशिष्ट व्यक्ती जास्तीत जास्त समाधान कसे मिळवेल, उदाहरण द्यायचं झालं तर एखादी विशिष्ट व्यक्ती जास्तीत जास्त समाधान कसे मिळवेल अगर एखादी विशिष्ट उद्योग संस्था असेल, जास्तीत जास्त नफा कसा मिळवते अगर उत्पन्नाशी अशी संस्था खर्चाचे समायोजन करते हे आपण पाहतो. म्हणजे सूक्ष्म काय करत असते तर एखादी विशिष्ट उद्योग संस्था असेल किंवा एखादी विशिष्ट उद्योग संस्था नफा कसा मिळवत असेल किंवा एक व्यक्ती जास्तीत जास्त समाधान कसं मिळवेल अगर उत्पन्नाशी अशी संस्था खर्चाचे समायोजन कसे करेल हे आपण पाहतो. सूक्ष्म परिमाणे आपण त्याला क्वांटिटीज म्हणतो. अगर सूक्ष्म चल व्हेरिएबल, चल मीन्स व्हेरिएबल, सूक्ष्म परिमाणे क्वांटिटीज, अगर सूक्ष्म चल व्हेरिएबल यांचे वर्तन यांचा अभ्यास हे अर्थशास्त्र करत असते. सखोल अभ्यास जर आपण केला तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा लहान भागात विभागली जाते. संपूर्ण अर्थव्यवस्था ही लहान भागात विभागली जाते. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषणाला अनेकदा सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण म्हणजे सीमांत विश्लेषण, मार्जिनल ॲनालिसिस. म्हणजेच काय की सीमांत विश्लेषण म्हणजे शेवटी मिळालेले अनुभव. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे काही महत्त्वाचे कायदे व त्या तत्वे जर प्रत्यक्ष सीमांत विश्लेषणातून आली आहेत. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर घडत्या उपयोगितेचा नियम सीमांत विश्लेषणाच्या पायावरच आधारित आहे. त्याचप्रमाणे समसीमांत उपयोगिता नियम आणि ग्राहकांचे अधिक्य हा नियम सीमांत विश्लेषणावर तयार आहे. म्हणजे आपण जर एकंदरीत बघितलं तर आधुनिक अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र असे दोन भाग केले जातात. सूक्ष्म हा जो शब्द होता हा ग्रीक मायक्रोस या शब्दापासून आला आहे. मायक्रोस या ग्रीक शब्दापासून या शब्दांचा जर वापर आपण बघितला तर 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फिश यांनी मांडलेला आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची जी संकल्पना आहे
हे रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये मांडलेले आहे. अर्थशास्त्राच्या मुख्य शाखा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. खाली बघा तुम्हाला दिलेलं आहे की रॅग्नर एंटन फ्रिटल फ्रिश 1895 ते 1973 हे नॉर्वेचे अर्थमिती व अर्थशास्त्राचे तज्ज्ञ होते. त्यांना 1969 साली अर्थशास्त्रासाठी प्रथम नोबेल स्मृती पुरस्कार जॉन टिम्बरजेन सोबत प्राप्त झाला. म्हणजे 1969 मध्ये ते अर्थशास्त्रासाठी प्रथम नोबेल स्मृती पुरस्कार जॉन टिम्बरजेन सोबत प्राप्त झाला. अर्थमिती शास्त्राचे जनकही ते होते. अर्थमिती शास्त्रामध्ये गणितीय प्रारूपे व संख्याशास्त्रीय तंत्रे यांचा वापर अर्थशास्त्रीय सामग्रीच्या आणि सिद्धांताच्या विश्लेषणासाठी करण्यात येतो. रॅग्नर फ्रिश यांनी अनेक अर्थशास्त्रीय ज्या संकल्पना आहेत सर्वप्रथम मांडली आहे. त्यांच्या व्यापार चक्रावरील लेखामध्ये आपण बघितलं तर सर्वप्रथम वैयक्तिक उद्योग व उत्पादकांच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटले आहे. म्हणजे त्यांनी मांडलेली जी संकल्पना आहे त्यांच्या व्यापार चक्रावरील जे लेख दिलेले आहेत त्यामध्ये सर्वप्रथम वैयक्तिक उद्योग व उत्पादकांच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटले आहे आणि समग्र अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्र असे म्हटलेले आहे. आपण रॅग्नर फ्रिशचं जर बघितलं तर त्यामध्ये बघा पुढचा मुद्दा आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण प्रथम विकसित केले गेले. हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. या विश्लेषण पद्धतीचा जर प्रारंभ हा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडात झालेला दिसतो. यामध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एम. मिल इत्यादींचा समावेश होतो. नवसनातवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचे काम केले. प्राध्यापक मार्शल यांचा अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ 1990 मध्ये प्रकाशित झाला. प्राध्यापक मार्शल यांचा अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ 1890 मध्ये प्रकाशित झाला. आल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उत्पादन साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केलेला आहे. मार्शल यांच्या व्याख्याचे जर महत्त्वाचे मुद्दे आपण बघितले तर त्यामध्ये त्यांनी अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास, अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र, अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास
आणि अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही. त्यानंतर इतर अर्थशास्त्रज्ञ जसे प्राध्यापक पिगू, जे.आर. हिग्स, प्राध्यापक सॅम्युलन्स. आता प्राध्यापक सॅम्युलनचा जर आपण विचार केला, यांनी अर्थशास्त्राचे वर्णन करताना सामाजिक शास्त्राची राणी असे म्हटलेले आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाची निगडीत आहे. या शास्त्रातून मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनांद्वारे कशा पूर्ण करतो हे हाताळले जाते. नंतर श्रीमती जोन रॉबिन्सन इत्यादी शास्त्रज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान केलेले दिसून येते. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा लक्षात घेत असताना अजून आपल्या हेही लक्षात घ्यावं लागेल की किंमत यंत्रणा जी आहे किंवा किंमत यंत्रणेच्या अभ्यासात केवळ वस्तू व घटक यांच्या किंमत निश्चितीचा विचार करून भागत नाही, तर उत्पादनासाठी उपलब्ध असलेल्या ज्या साधनांचा पर्याप्त चांगला उपयोग कसा होईल यांचाही अभ्यास सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रात केला जातो. उत्पादन चांगल्यात चांगल्या उपभोग कसा होईल याचाही विचार करावा लागतो. वेगळ्या शब्दात जर आपल्याला सांगायचं झाल्यास तर उत्पादन व उपभोग यांची रचना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यास विषय आहे. म्हणजे उत्पादन आणि त्याची रचना यांचा जर विचार केला तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. वैयक्तिक पातळीवर उपभोग आणि उत्पादन यांच्या समतोलाच्या अटी स्पष्ट करून त्यांच्या आधारे उपभोग उत्पादन यांचे सिद्धांत आपल्याला अभ्यासता येतील. पुढचा आहे स्थूल अर्थशास्त्र ऐतिहासिक वाटचाल. स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. पुढचा आहे स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. स्थूल अर्थशास्त्राला समग्र लक्षी अर्थशास्त्र असेही म्हणतात. आता समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत, वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केल्या आहेत, त्यांच्यातील काही महत्त्वाच्या व्याख्या आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदर स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात होता. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अगोदर सूक्ष्म निर्माण होण्याच्या अगोदर स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात होता. 16व्या ते 17व्या शतकात व्यापारवादी विचारवंतांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केले आहे. 18व्या शतकात निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा फ्रेंच विचारवंत राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनांचे विश्लेषण केलेले आहे. तसेच शासनाला ज्या शिफारसी केल्या, जे धोरणे सुचवली ती स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावर होती. तसेच सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक ॲडम स्मिथ, प्राध्यापक रिकार्डो, प्राध्यापक जे.एम. स्मिल यांच्या सिद्धांतातही राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय संपत्ती यांची चर्चा केलेली आहे. परंतु त्यांचे समग्रलक्षी विश्लेषण हे सूक्ष्मलक्षी विश्लेषणात मिसळून एकत्र केलेले दिसते. त्यांच्या सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाने 1930च्या जागतिक महामंदीपर्यंत, 1930ला जी जागतिक महामंदी झाली
तोपर्यंत अर्थशास्त्रज्ञांच्या जगात राज्य केले. जागतिक महामंदीनंतर लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स यांचे पैसा, व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांत हे प्रसिद्ध पुस्तक 1936 मध्ये प्रकाशित झाले. लॉर्ड केन्स यांनी आर्थिक समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने केला. त्यामुळे समग्रलक्षी दृष्टिकोनाच्या विकासाचे श्रेय हे लॉर्ड केन्स यांनाच दिले जाते. लॉर्ड केन्स यांच्या व्यतिरिक्त माल्थस, विक्सेल, वालरा इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान केलेले दिसून येते. तर आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ याकडे लक्ष देणार आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ. सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा होय. सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागांशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक किंवा पिढी विशिष्ट वस्तूंची किंवा किंमत घटकांची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा हिस्सा होय. सूक्ष्म अर्थशास्त्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागांशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादन किंवा पिढी विशिष्ट वस्तूंची किंमत किंवा घटकाची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक क्रिया व वर्तनाचा अभ्यास केला जातो. आपण बघितलं की सूक्ष्म म्हणजे 1 दशलक्षांश भाग. यामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषणांना अनेकदा आपण स्नेलिंग मेथड असेही म्हटले जाते. सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण म्हणजे सीमांत विश्लेषण, त्याला आपण मार्जिनल ॲनालिसिस असेही म्हणतो. तर आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या याकडे लक्ष देणार आहे. तुम्ही यापूर्वी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या काही महत्त्वाच्या व्याख्या अभ्यासल्या आहेत. अजून काही व्याख्यांची चर्चा आपण करणार आहोत. पहिला आहे मॉरिस डॉक. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. अर्थव्यवस्थेचे मॉरिस डॉस यांनी काय सांगितले की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थव्यवस्था होय, अर्थशास्त्र होय. म्हणजे अर्थव्यवस्था जी आहे त्या अर्थव्यवस्थेचे बारीक लहान लहान प्रमाणात जर आपण त्यांचं अध्ययन केलं, त्यांचा अभ्यास केला तर आपण त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो. दुसरी व्याख्या सांगितली ए.पी. लर्नर. ए.पी. लर्नर यांनी काय सांगितले की सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्म दर्शकाद्वारे पाहिले जाते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्म दर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंब उपभोक्त्यांच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने
अर्थव्यवस्थेच्या संचालनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रे या पेशींकडे जणू सूक्ष्मदर्शकातून पाहते. आपल्याला अजून काही व्याख्या देता येतील, पण इथं 2 व्याख्या महत्वाच्या आहे. मॉरिस डॉब यांनी केलेली व्याख्या की त्यांनी सांगलं सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. एल.पी. लर्नर यांनी काय सांगितले, आपल्या शरीरामध्ये ज्या काही पेशी आहेत त्या पेशी आणि ज्या उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपेने अर्थव्यवस्थेच्या संचालनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशींकडे जणू सूक्ष्मदर्शकातून पाहत असते. पुढचा आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. उत्पादन व उपभोग. पुढचा मुद्दा आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जर पाहत असताना आपल्या लक्षात येईल की उत्पादन व उपभोग यांच्या कार्यक्षमतेचा विचार हा कल्याणकारी अर्थशास्त्राशी निगडीत आहे. अमेरिकन अर्थतज्ञ डॉक्टर ए.पी. लर्नर यांच्या शब्दात, सर्वात कार्यक्षम पद्धतीने उत्पादनाचे संघटन केले जात नसल्याने उद्भवणारी अकार्यक्षमता दूर करणे अथवा साधन संपत्तीचा अपव्यय टाळणे हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासातील आपला हेतू असतो. अशी अकार्यक्षमता अस्तित्वात असते तेव्हा दुर्मिळ अशा अन्य कोणत्याही वस्तूत घट न करता दुर्मिळ अशा एखाद्या जादा वस्तूची भर घालणे अथवा एखाद्या वस्तूच्या ऐवजी अधिक इष्ट अशी दुसरी एखादी वस्तू प्राप्त करणे या उद्देशाने उत्पादन आणि उपभोग यांच्या पद्धतीची फेररचना करणे शक्य होते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती नमूद करत असताना मूलभूत आर्थिक समस्यांच्या भाषेत सांगायची झाल्यास त्यापैकी उत्पादन कोणत्या वस्तूचे व किती प्रमाणात केले जाते, वस्तूच्या किमतीवरचा सिद्धांत, उत्पादन कोणत्या पद्धतीने केले जाते, उत्पादनविषयक सिद्धांत, साधन संपत्तीचा उपयोग किती कार्यक्षमतेने केला जातो, म्हणजेच उत्पादन आणि उपभोग किती कार्यक्षमतेने केले जातात, याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात असे म्हणतात. तर आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय पाहत असताना त्यामध्ये काही अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्या बघितल्या. त्यानंतर आपण प्रस्तावना बघितली की सूक्ष्म हा शब्द कुठून आला, तर मायक्रोस या शब्दापासून आला. 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फिश यांनी केला. अर्थशास्त्राच्या ह्या 2 शाखा बघितल्या. त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र अशा 2 शाखांचा आपण अभ्यास बघितला. त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र पाहत असताना रॅग्नर कॅन्टन फिश यांनी 1969 मध्ये प्रथम नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या वेगवेगळ्या व्याख्याही बघितल्या. तर आज आपण इथंच थांबू. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती याबद्दल म्हणजे स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स एनालिसिस, सूक्ष्म अर्थशास्त्राची विश्लेषणाची व्याप्ती काय आहे याचा अभ्यास आपण उद्याच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. धन्यवाद.